झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. पत्नीचा खून करून पतीने गळफास घेऊन केली आत्महत्या. एकाच दिवशी रावलपाडीत दुहेरी शोकांतिका. तरुण दाम्पत्याचा दुर्दैवी अंत. नंदुरबार जिल्ह्यात तळोदा तालुक्यातील रावलपाणी गावात घडलेल्या एका भीषण आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका तरुणाने स्वतःच्या पत्नीची निर्घृण हत्या करून त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांची ओळख 30 वर्षीय अनिल सुभाष पावरा आणि त्याची पत्नी 27 वर्षीय मनीषा अनिल पावरा अशी झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अनिल पावरा हा काही काळापासून मानसिक आजाराने त्रस्त होता. या आजारामुळे त्याच्या वर्तनात अस्थिरता निर्माण झाली होती. पत्नी मनीषा पावरा ही कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असताना अनिलने तिच्यावर दगडाने हल्ला करून तिचा खून केला. ही घटना एका स्थानिक महिलेने पाहिल्यानंतर आरोपीने घटनास्थळाहून पळ काढला. यानंतर भीतीपोटी किंवा मानसिक ताणातून अनिल पावरा याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या दुहेरी शोकांतिकेमुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सखोल पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.